मित्रांनो, 16 तारखेला एक भव्य दिव्य असं जयंत केसरी 2025 ओपनचं मैदान पार पडतं आहे कासेगाव या ठिकाणी. आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस असणार आहे 5,00,000. होय मित्रांनो, 5,00,000चं मैदान याच महिन्यात पार पडतंय. आणि सर्वच मथुरप्रेमींना प्रश्न पडला आहे की मथुर या मैदानात दिसणार का नाही. यात आज मुलाखत देत असताना राहुलभाई पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे नक्की मथुर दिसणार का नाही हे आपण पाहूयाच. पण मित्रांनो, आज आज बिंजोडच्या मैदानात मथुरची एक शर्यत झाली. लाडू आणि मथुर विरुद्ध वादळ वादळसोबत होता लक्ष्या. आणि या शर्यतीत मथुर आणि लाडूने बाजी मारली, बिंजोडची मानकरी झाली. आणि याच मैदानात अजून एक मथुरची शर्यत होणार आहे, आता थोड्याच वेळात होईल. ते नक्की कोणासोबत होईल हे कमेंट करून नक्की सांगा. तर बघूयाच. आज मथुर चांगलाच पळतोय, म्हणजे वेग चांगला लागला आहे. नक्कीच जे आहे बिंजोडची मानकरी होतील. त्याच पद्धतीने मित्रांनो, राहुलभाई पाटील यांनी मुलाखत देत असताना असं सुद्धा बोलले की त्यांना एक चान्स पाहिजे. ज्यांच्यासोबत त्यांचे शर्यती आजपर्यंत झालेत. आणि हार जीत होत असते. खेळ म्हणले खेळ म्हणल्यावर हार जीत होत असते. पण राहुलभाई पाटील यांना अजून एक चान्स पाहिजे. तर माझ्या माहितीनुसार त्या गाड्या कोणत्या असतील त्यांनी हे सुद्धा बोलले की कासेगावच्या मैदानात पूर्वी मला ज्या मानातील गाड्या आहेत त्या खेळायच्या आहेत. तर माझ्या माहितीनुसार म्हणजे मला तरी वाटतं की 2 गाडी मी सांगतो तुम्हाला. एक गाडी असेल भुंगाची गाडी. भुंगा आणि मथुर हे शर्यत होण्याची सर्वच मथुरप्रेमींची इच्छा आहे. आणि हेच राहुलभाई पाटील यांच्या मानातील गाडी आहे असावी असं मला वाटतंय. आणि दुसरी गाडी म्हणजे बकासूरची. बकासूर आणि मथुरची शर्यत बरेच दिवस झाले नाही. सोन्या आणि बकासूर विरुद्ध मथुर आणि मेहबूब ही शर्यत झाली, तेव्हापासून ही शर्यत झाली नाही. त्यामुळे सर्वच महाराष्ट्राची इच्छा आहे की मथुर विरुद्ध बकासूर ही पुन्हा एकदा शर्यत व्हावी. तर मला तर वाटतं या 2 शर्यती असतात त्यांच्या राहुलभाई पाटील यांच्या मानात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? राहुलभाई पाटील यांच्या मानातील नक्की गाड्या कोण असतील कमेंट करून नक्की सांगा. तर आता होणाऱ्या शर्यतीसाठी मथुरला मनापासून खूप खूप शुभेच्छा. सात भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.